झालंय आता मात्र युद्ध सुरुवात होणार आहे थोड्याच वेळात हे युद्ध आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंगसाठी इथे मात्र सज्ज झालेत मिस्टर आनंदवाडी रोहित खरात हे नाव या आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी नंतर या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रचलित नाव होत गेलं असा हा रोहित खरात मिस्टर आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये बाईक पटकावणारा हा खेळाडू आहे रोहित खरात सज्ज झाला आणि त्याच्या साथीला इथे मात्र मॅन फ्रॉम खडकवासला आदित्य जाधव हा देखील सज्ज झाले एक दर्जेदार बॅटर हे देखील आहेत या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर रवी घुले देखील खेळताना पाहायला मिळेल एक जबरदस्त बॅटर आहेत तळेगाव मावळ परिसरातील हा खेळाडू एक दर्जेदार बॅटर ज्यांनी बेस्ट बॅटरचा किताब देखील आता सध्याच्या घडीला त्यांनी मिळवलाय ऑल इंडिया रब्बर बॉल प्रीमियर लीग मध्ये असा खेळाडू लेफ्ट आर्म फलंदाज आहेत ते देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील परंतु सध्याच्या घडीला या खेळाडूंना रोखण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती शुभम शेके देखील सज्ज झालाय कालच्या दिवसामध्ये दर्जेदार खेळ या खेळाडूचा देखील राहिला रांजणगाव सांडसचा हा खेळाडू आहे ब्रँड होत चाललंय हे नाव पहिला चेंडू जबरदस्त टाकलाय नक्की सोडेसे जर पाहायला गेलं तर उंची कमी आहे आणि म्हणूनच या चेंडू वरती धावा रोखल्या गेल्यात पहिला चेंडू जबरदस्त टाकलाय वेगात टाकलाय आणि अचूकतेने टाकलाय आणि म्हणूनच या चेंडूवरती धावा जे आहेत ते रोखले गेले आहेत प्रेक्षकांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे पावसाच्या सरी कोसळत आहेत तरी देखील ही मॅच पाहत आहेत नक्कीच या चेंडूवरती कार्पेटच्या साह्याने कॉपी बुक शॉट इथे मात्र पाहायला मिळालाय तोपर्यंत एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल महेश नानगुडे अजून एक छोटा पॅकेट बडा धमाका नंतर जरूर पाहायला मिळेल तोपर्यंत आपण त्याला क्षेत्ररक्षणामध्ये पाहतोय हो नक्की संघाची नीतीपत्र डिलिव्हर केलं जातं थोडस बोटांची हरकत पाहायला मिळाले लेफ्ट आर्म फलंदाज आहेत आणि म्हणूनच या चेंडूला बाहेरच्या दिशेने लेफ्ट आर्म फलंदाजासाठी थोडस बाहेरच्या दिशेने कोण बदलणारा हा चेंडू पाहायला मिळालाय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत 3 चेंडूवरती फक्त एकच धाव खर्ची केली हो या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर पॉईंटच्या दिशेने या फटक्याला खेळून काढलाय टायमिंग प्रॉपर नाहीये परंतु धावा येतील यात शंका नाहीये एकेरी धावेसाठी हा फटका खेळला गेला धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये देखील ऍड झाले तर आदित्य जाधव आणि आपण त्याचबरोबर पाहतोय ते म्हणजेच रोहित खरातला दोन्ही लेफ्ट आर्म बॅटर आहेत जास्तीत जास्त लेफ्ट आर्म बॅटर जे आहेत ते आज आपल्या या यशवंत भाऊ पाचंगे योगेश सरकार संविधान ग्रुप या संघामधून पाहायला मिळतील कारण का हे फलंदाजीसाठी हे लेफ्ट आर्म फलंदाजीसाठी पोषक ही खेळपट्टी आहे ओहो जबरदस्त चेंडू टाकलाय परंतु थोडस बाहेर आहे आणि डाव्याशीच्या बाहेर आहे लेफ्ट आर्म फलंदाजीसाठी आणि म्हणूनच या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा ऋषीदादा देखील सांगतायत चांगला चेंडू आहे थोडासा एक्स्ट्रा धावा जरूर केल्या परंतु हरकत नाहीये आपण कमबॅक करू शकतो ओहो बॅटची हलकीशी कडा आहे त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल झालाय डिक्लेअर झोन मध्ये घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय म्हणजे धाव संख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 4 धावा या धाव फलकावरती लागले जाते पहिलं षटक आणि या पहिल्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडू आणि या 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावा ज्या आहेत ते खर्ची केलेत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते एक्सपिरियन्स किती महत्वाचा आहे ते इथे मात्र दाखवले जाते 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावा म्हणजेच गोलंदाजी
दर्जेदार पाहायला मिळते. रबर बॉल क्रिकेटमध्ये 4 धावांचं 5 धावांचं षटक टाकणे म्हणजे कुठेतरी मेडन षटक टाकण्यासारखंच आहे. कारण का सोपं नाहीये रबर बॉलला हाताळणं. या पावसाच्या सरी कोसळतात आणि या पावसाच्या सरी कोसळत असताना ही ती ग्रीप करणं सोपं नाहीये. परंतु या खेळाडूंकडे तो क्लास आहे आणि तो क्लास इथे मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या आतापर्यंत 4 झालेत. 4 धावा या फलकावरती लागलेत. ओहो, या चेंडूवरती फटका तर केला गेलाय. पुन्हा एकदा पॉइंटचं क्षेत्र निवडले फलंदाजाने आणि त्यानंतर 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये आहेत. 2 धावा आलेत आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकाची सांगता 6 चेंडूमध्ये 6 धावा या फलकावरती लागले जात आहेत. आपण एक संधी एक डीजे मास्टर देखील देऊया या डीजेच्या तालावरती प्रेक्षकांना नाचवण्यासाठी. ओ टू डीजे. गोलंदाजीसाठी आता मात्र निहाल तू सामाल आलेत. मॅन फ्रॉम देहरोड अजून एक दर्जेदार खेळाडू आहे. हे देखील नाव मोठं आहे टेनिस जगतातील. ओहो, नक्कीच चांगला चेंडू इथे टाकला जातोय. थोडस जर पाहायला गेलं तर रणनीती चांगली आहे. कारण का लेफ्ट आर्म फलंदाज आहेत. लेफ्ट आर्म फलंदाजांपासून जर वाचायचं असेल तर आपल्याला लेफ्ट आर्म फलंदाजाची जी स्ट्रेंथ आहे ती कुठेतरी मोडीत काढावी लागेल आणि त्याच प्रयत्नामध्ये आहेत गोलंदाज. जी रणनीती आहे दोन्ही खेळाडूंना माहिती आहे. दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळलेत, एकत्र देखील खेळलेत आणि म्हणूनच हे बॅटल बिग बॅटल इथे मात्र पाहायला मिळते. निहाल तुसामल पुन्हा एकदा सज्ज पाहायला मिळतील. ओहो, नक्की चांगला चेंडू. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर शफल होत आहे वारंवार आणि त्यानंतर तेवढाच बाहेर चेंडू टाकला जातोय आणि म्हणूनच हा चेंडू जो आहे तो पंचांनी निर्धाव चेंडू देखील घोषित केलाय. धावसंख्या रोखली जाते आतापर्यंत 7 धावा या धाव फलकावरती लागले जातात. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. तिसरे पंच यायचं. तिसऱ्या पंचांनी इथे मात्र आपला निर्णय दिलाय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. वाईट आहे आणि पंचांनी आपला निर्णय बदलला इथे आणि रिव्ह्यू जो आहे तो सक्सेसफुल झालाय. धावसंख्येचा जर विचार केला तर 7 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी इथे मात्र करतायत. जरूर थोडस बाहेर टाकलाय परंतु एक्स्ट्रा बाहेर टाकलाय. सॉरी 8 धावा धाव फलकावरती लागलेत. ओहो, या चेंडूवरती जर पाहायला गेला तर वेग आहे. वेगाबरोबर इथे मात्र दांडी गुल सक्सेसफुल. कार्यक्रम फिक्स झालाय. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन.
ज्या खेळाडूची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, गेल्या वर्षी ज्या खेळाडूने कहर केला, या स्पर्धेतील मालिका वीर जो खेळाडू ठरलाय या टेनिस क्रिकेट विश्वातील अजून एक दर्जेदार खेळाडू, नाव आहे वासिक शेख. मैदानाच्या आतमध्ये कर्दनकार, अपोजिट संघाचा कर्दनकार, म्हणजेच इथे मात्र आता सम्राट मृत्युंजय पुणे ताकद वाढली आहे. आता ही ताकद अपोजिट संघावरती दाखवली जाईल का हे देखील पाहावं लागेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये देखील कोण आलंय, मावळ तालुक्यातील एक दर्जेदार बॅटर, तळेगावचा सुपुत्र, नाव आहे रवी घुले. मैदानाच्या आतमध्ये हे युद्ध लढण्यासाठी, हे युद्ध जिंकण्यासाठी सज्ज झालाय. अजून एक जबरदस्त बॅटर, ज्या खेळाडूने याच वर्षी जर पाहायला गेलं तर कहर केलाय. या ऑल इंडिया रबर बॉल मधील पहिलं अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावरती होतं तेच रवी घुले. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संदीप भाऊ ठाकूर त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय गुलाबराव वाबळे चषकामध्ये ही कामगिरी या खेळाडूने केली होती. ओहो, इथे चांगला फटका खेळला गेलाय. थोडंसं शॉर्ट ऑन पुलला सक्सेसफुल करायचं होतं, एकेरी धाव. आता पहा, सम्राट मृत्युंजय पुणे या संघामध्ये वासिक शेख आल्यानंतर ताकद किती असते ही इथे मात्र पाहायला मिळते. आता एक वेगळीच एनर्जी पाहायला मिळते. वासिक शेख हे नाव ऐकलं आणि सम्राट मृत्युंजय पुणे आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झालाय. जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र निहालच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. परंतु रवी घुलेला देखील आपली ताकद दाखवावी लागेल आणि रोहित करातला देखील ती ताकद दाखवावी लागेल. ताकद आहे, परंतु ती ताकद दाखवणं देखील गरजेचं असतं. ते सामर्थ्य दाखवणं गरजेचं असतं आणि ते सामर्थ्य दाखवण्यासाठी निहाल तुसामलच्या विरोधात सज्ज झालेत. ओहो, फटका तर चांगला खेळला गेलाय. ज्याच्या हाताच्या रेषांमध्ये दम असतो त्याला संधी मिळते आणि ज्याच्या हाताच्या मनगटामध्ये दम असतो त्याला संधी निर्माण करता येते. जबरदस्त इथे मात्र फटका खेळला गेलाय. 6 धावेसाठी फटका खेळला गेलाय. मिस्टर आनंदवाडी यासाठी ओळखला जातो. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, याआधी फ्लिक पाहायला मिळाली, मनगटाची ताकद पाहायला मिळाली आहे, परंतु या चेंडूवरती धावा रोखले गेलेत. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे आतापर्यंत 15 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. 15 धावा या धावफलकावरती आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत. ओहो, या चेंडूवरती संधी निर्माण झाली आहे. इथे ऋतिक गजर झेल खाली आले, जरूर झेल टिपला जाईल का? झेल टिपला गेलाय. ऋतिक गजरने हा झेल टिपलाय. जबरदस्त झेल. बॅटिंग साठी आता मात्र मॅन फ्रॉम आळंदी निलेश पिंजारी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. एक एक रत्न आज शोधून काढले डॉन यांनी आणि तेच रत्न आज या एमजे चषकामध्ये, अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित एमजे चषकामध्ये एक स्पर्धा खेळण्यासाठी आलेत. मयजी जगताप सर आणि अश्वमेध स्पोर्ट्स यांच्या मेहनतीतली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार स्पर्धा इथे मात्र पाहायला मिळते आणि आज वटारचे हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पुन्हा एकदा दणाणले. शुभम शेखेचा हा चेंडू थोडासा बाहेर जाणार होता, परंतु तू खूपच बाहेर गेलाय आणि म्हणूनच या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा आलेत. एक्स्ट्रा धावेने इथे मात्र तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 16 धावा. अजून देखील धावसंख्या आटोक्यात आहे, अजून देखील नियंत्रणात आहे, परंतु कुठेतरी फलंदाजांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल. रवी घुले, ओहो, दर्जेदार चेंडू टाकला जातोय. यासाठी इथे मात्र शुभम शेखेची निवड केली आहे संघ सहकार्याने, कारण का शुभम शेखेमध्ये ती ताकद आहे या लेफ्ट आर्म फलंदाजांना रोखण्याची आणि ती ताकद दाखवली आहे शुभम शेखेने.
ओहो नक्कीच हा चेंडू थोडासा परफ्यूम चेंडू पाहायला मिळालाय. याची खूबसूरता जर पाहायला गेली तर प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील दरवळले. जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय, परंतु इथे पंचांनी नो देखील घोषित केलाय. जबरदस्त चेंडू होता, परंतु कौतुक करावं लागेल शुभम शेळकेचं. चांगला चेंडू टाकलाय, डिलिव्हर चांगला केलाय, परंतु या चेंडूवरती पंचांची घारीची नजर आहे आणि म्हणून या नजरेतून हे दृश्य जे आहे ते सुटलं नाहीये. कौतुक करावं लागेल पंचांचं देखील. ओहो आखूर टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पुलला केलाय रवी घुलेने. सक्सेसफुल 6 धावांसाठी डीजे. सहा धावांसाठी हा फटका केला गेलाय. रवी घुले यासाठी ओळखले जातात. या वर्षी हे नाव जर पाहायला गेलं तर आधी हे नाव मावळ परिसरामध्ये सातत्याने गुंजत होतं, परंतु हे नाव आता मात्र कुठेतरी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पाय देखील होताना दिसत आहे. आणि सलग 2 षटकारांसाठी अमित लोखंडे मॅन फ्रॉम नवी पारगाव यांच्या माध्यमातून सलग 2 षटकारांसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आले. ती संधी आहे 200 रुपये कॅश प्राइज जिंकण्याची रवी घुलेला. हो चांगला चेंडू आहे, परंतु रवी घुलेला शुभम शेळके देखील सांगतायत षटकार एका माझ्या चुकीमुळे आलाय, परंतु तुला दुसऱ्या चेंडूवरती मी देखील रोखणार आहे. रोखलं गेलं या पुढच्या चेंडूवरती. धावसंख्या रोखली गेली आहे. धावसंख्या 23 धावा फलकावरती. ओहो आता मात्र तोच रिझल्ट पाहायला मिळतोय. रवी घुलेच्या बॅटमधून आलाय. 29 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत. 2.4 चेंडू म्हणजेच हे तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. आतापर्यंत 16 चेंडू झालेत, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. रवी घुलेची चांगली बॅटिंग पाहायला मिळते. ओहो थोडासा दूरवरून फटका सजवण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा धावेसाठी आहे. हा थोडंसं लीव केलं शेवटच्या क्षणी आणि म्हणूनच इथे मात्र एक्स्ट्रा धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा फलकावरती. शुभम शेळकेवरती थोडासा हल्लाबोल केल्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नामध्ये धावा देखील येत आहेत. हो नक्कीच आता मात्र चांगला चेंडू. या टप्प्यावरती गोलंदाजी चांगली होते शुभम शेळकेची आणि तो टप्पा कुठेतरी सातत्याने टाकावा लागेल आणि तेच सांगतात वासिक शेख. जर हा चेंडू टाकलास तर नक्कीच अपोजिट संघाचे फलंदाज फसणार जरूर आहेत. जे आधी केलेस ते आता पुन्हा एकदा करावं लागेल. आणि आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि या षटकामध्ये थोडंसं महागडे जरूर ठरले. 2 षटकार आलेत या षटकामध्ये. फुल टॉस आहे या चेंडूवरती. नक्कीच फ्लिक केलाय, ताकदवर फटका. तीन षटकाची सांगता झाली आणि या 3 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या. 36 धावा फलकावरती लागल्या जात आहे. 36 धावा फलकावरती. नक्कीच टॉन थोडस काहीतरी मेसेज घेऊन आले तर पाहिजे काय मेसेज असेल तो. रवी घुलेला इथे मात्र मेसेज दिला जाईल. रवी तू इथे मात्र थांबणं गरजेचं आहे, कारण का तुझ्या बॅट म्हणून धावा आहेत. रवी घुलेचा जर विचार केला तर 8 चेंडूमध्ये आतापर्यंत 19 धावा त्याच्या बॅट म्हणून आल्या. तर चांगली बॅटिंग केली रवी घुलेने. या स्पर्धेमध्ये अर्धशतक देखील त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालं होतं. 20 चेंडूमध्ये तब्बल 50 धावा त्यांनी कुठल्या होत्या. दुसऱ्या दिवसामध्ये हे त्याचं अर्धशतक पाहायला मिळालं होतं. रवी घुले जबरदस्त बॅटर आहेत. आतापर्यंत 36 धावा या फलकावरती लागले जात आहेत. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 12च्या सरासरीने या धावा 36 झाल्यात.
प्रशांत गायकवाड इथे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. प्रशांत इथे मात्र गोलंदाजीसाठी आले. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. उर्वरित 2 षटक अजून देखील आहेत आणि प्रशांत वरती दाखवलं इथे विश्वास. थोडस विचार मंथन केलं गेलं आणि त्या विचार मंथनातून एक निर्णय घेतलाय. प्रशांतला इथे मात्र चेंडू सोपवला हातामध्ये. थोडस जर पाहायला गेलं तर अतिरिक्त बाउन्स आहे. मृत घोषित केला हा चेंडू. मृत घोषित केला म्हणजे या चेंडूवरती कोणताही रिझल्ट नाहीये. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल आणि तो चेंडू टाकण्यासाठी प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होताना दिसेल. शांततेत कार्यक्रम करावा लागेल. प्रशांत आहेत. पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. हो आकुर्डप्याचा चेंडू. या चेंडूवरती बॅट गरकन फिरले. फटका तर चांगला खेळला गेलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून या फटक्याला खेळला गेलाय. 2 धावेसाठी प्रयत्न केलाय. 2 धावा आले देखील. इथे फेकी थोडीशी लेट पाहायला मिळाले. तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्यात. म्हणजे धावसंख्येचं टोटल 38 धावा या धावफलकावरती लागले जातात. 4थं षटक आणि या 4थ्या षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील. अजून देखील 2 षटक शिल्लक आहेत. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि या 11 चेंडूमध्ये जास्तीत जास्त त्या धावा बनवाव्या लागतील. कारण सम्राट मृत्युंजय पुणे संघाकडे देखील महेश नानगुडे आहेत, ऋतिक गजर आहेत, त्याचबरोबर वासिक शेख देखील आज जोडले गेलेत. जबरदस्त बॅटिंग लाईनअप आहे दुसऱ्या बाजूने देखील. ओहो बिगिट करण्याचा तो प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये धावा किती आहेत. 1च धावा आहे. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा येतील देखील. 2 धावा आलेत. मिस्टेक स्ट्रोक पाहायला मिळते सातत्याने आणि रवी घुले देखील सांगतात मिडल करणं गरजेचं आहे आणि जर मिडल केलास तर नक्कीच हा चेंडू सीमारेषा पार देखील जाईल. या चेंडूवरती 2 धावा म्हणजे धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 40 धावा या धावफलकावरती. ओहो बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये येईल. 1च धाव असेल. डिक्लेअर स्वरूपामध्ये एकेरी धाव आल्या. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 41 धावा या धावफलकावरती लागले जात आहे. 4थं षटक आणि या 4थ्या षटकामध्ये पहिला चेंडू थोडासा आत्मविश्वासाचा कमीचा पाहायला मिळाला परंतु त्यानंतर अचूकता पाहायला मिळते आणि याच अचूकतेमध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळते. हो नक्कीच थोडीशी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. हा चेंडू वाटलं होतं लिव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला आणि हा चेंडू थोडासा अनएक्सेप्टेड थोडस जर पाहायला गेला तर वळण घेताना दिसला आणि म्हणूनच कुठेतरी या चेंडूवरती फलंदाजाची फिरकी घेतली. म्हणजे ही देखील कौशल्य आहे. म्हणजे आपल्या भात्यातील जे बाण आहेत ते शांततेत इथे मात्र दाखवले जात आहेत. प्रशांत आहेत. शांततेत कार्यक्रम होणार हे देखील सांगतायत ते. ओहो आता मात्र वेगात टाकलाय. मिडविकेटच्या डोक्यावरून फटक्याला खेळला गेलाय आणि त्यानंतर डीपला महेश नानगुडे क्षेत्ररक्षण करताना दिसतील. तोपर्यंत 2 धावा या देखील कंप्लीट झालेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फिकी चांगली पाहायला मिळाल्या आणि तोपर्यंत 2 धावा. 43 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. 43 धावा म्हणजेच या षटकामध्ये धावा रोखले गेले. फक्त 7 धावा आल्या 5 चेंडूमध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल प्रशांत गायकवाडला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. पुण्यातील एक जबरदस्त गोलंदाज आहेत आणि म्हणूनच आज यांना सम्राट मृत्युंजय पुणेने आपल्या संघामध्ये दाखल केले. काल नव्हते परंतु आज झालेत. ओहो पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न उक केलाय आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर डिक्लेअर झोन मध्ये या चेंडूला पाठवलं गेलंय. याचबरोबर धावसंख्येचं टोटल आता मात्र 45 धावांवरती विसाळतंय. 4 षटकांचा खेळ संपुष्ट झालाय. 45 धावा झाल्यात. थोडस विश्रांती आणि त्याचबरोबर मूड रिफ्रेश करण्यासाठी आपण जातोय बाळूमामा डीजे कडे. डीजे स्कोर 45 झालाय. पंचेचाळीस धावा या फलकावरती लागल्या जात आहेत.
चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. प्रशांत गायकवाडच्या माध्यमातून फक्त 9 धावा ज्या आहेत त्या खर्ची केल्या यांनी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि म्हणूनच कुठेतरी जर पाहायला गेलं तर धावा ज्या आहेत त्या रोखल्या गेलेत. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती गेल्या वर्षीची स्पर्धा गाजवणारा खेळाडू इथे मात्र वासिक शेख हे गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. वासिक शेख एक मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून यांना देखील आपण ओळखतो. मॅन फ्रॉम पुण्यातील फातिमा नगर मधून आलेला हा हे नाव आहे. दर्जेदार गोलंदाज आहेत, दर्जेदार बॅटर आहेत, दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू आहेत, उपयुक्त खेळाडू आहेत अमरार मृत्युंजय पुणेचे आणि ती उपयुक्तता दाखवण्यासाठी इथे मात्र ते देखील सज्ज झालेत. मॅन फ्रॉम फातिमा नगर. आणि या खेळाडूचं जर पाहायला गेलं तर मी देखील खूप मोठा फॅन आहे. वासिक शेख एवढं मोठं देखील नाव आहे तरी देखील जर पाहायला गेलं तर सूतभर देखील या खेळाडूला गर्व नाहीये आणि याचं श्रेय द्यावं लागेल ते म्हणजेच ऋषीदादा झोरे यांना. कारण का या खेळाडूंना इथे मात्र जमिनीवरती ठेवण्याचं काम यांनी केलंय. ओहो थोडस वेग आहे परंतु या वेगावरती अचूकता पाहिजे ती नाहीये आणि म्हणूनच या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा आहेत. ओहो इथे रवी गुले प्रयत्न करतायत की आपण स्ट्राईक वरती येण्याचा, परंतु रवी गुलेला इथे मात्र स्ट्राईक दिली नाहीये. चांगला निर्णय घेतला गेलाय. या चेंडूवरती वाईट +1 एकूण 2 धावा म्हणजे धावसंख्येचं टोटल आता जाईल 47 या घरावरती. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकातील अजून देखील 6 चेंडू किती धावा बनवल्या जातील, टार्गेट किती असेल हे देखील पाहावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल केला जातोय. ओहो नक्कीच या चेंडूवरती रनआउटची संधी आहे का? नक्कीच होती संधी परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. धावा इथे मात्र गिफ्टेड बहाल केल्या जात आहेत. वाईट +1 एकूण 2 धावा. इथे रवी गुलेला स्ट्राईक वरती येऊ द्यायचं नव्हतं आणि म्हणूनच कुठेतरी प्रयत्न करत होते ऋषीदादा झोरे आणि त्या प्रयत्नामध्ये एक्स्ट्रा धावा इथे खर्ची केल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 49 धावा फलकावरती. वासिक शेख आतापर्यंत एकही चेंडू टाकला नाहीये, 4 धावा खर्ची केल्या आहेत म्हणजे या धावा कुठेतरी प्लस कामगिरी करताना पाहायला मिळतील. या धावा कुठेतरी रोखावे लागतील वासिक शेखला देखील आणि त्याचबरोबर अमरार मृत्युंजय पुणेला देखील. परंतु दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर या धावा येणं गरजेचं देखील आहे. ओहो नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा वाईटचा इशारा केला जातोय. आणि याच बरोबर जर पाहायला गेलं तर या संघाचं अर्धशतक देखील धावफलकावरती लागले. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 50 धावा या धावफलकावरती लागलेत. थँक्यू डीजी. ओहो आता मात्र चांगला चेंडू आहे. आता मात्र फातिमा नगर एक्सप्रेस आता मात्र पटरीवरती आले आणि त्यानंतर चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. वन बाउन्स पंचांनी दिलाय परंतु त्या निर्णयाला इथे मात्र चॅलेंज केले जाते. आणि हा वन बाउन्स नाहीये. पंचांना आपला निर्णय जो आहे तो बदलावा लागेल. चांगला चेंडू पुढ्यातून या चेंडूला थोडस उसळी दिली आहे. चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 50च्या घरामध्ये. या चेंडूला रोखलं गेलं. चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला वासिक शेखने.
ओहो या चेंडूवरती फटका फसला. चेंडू हवेत आहे. वासिक शेख स्वतः आले जेल खाली. रवी गुलेची विकेट आली आहे. रवी गुले बॅक टू द पॅव्हलियन. बॅटिंग साठी आता मात्र मॅन फ्रॉम सांगवी बबन रनआवरे इथे मात्र बॅटिंग साठी इथे सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. रनांची गरज आहे म्हणून रनआवरे यांना इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं गेलं. बबन इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. कशा प्रकारे बॅटिंग पाहायला मिळेल हे देखील पाहावं लागेल. प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत, उपस्थित आलेत पुणेकरांचा खेळ पाहण्यासाठी. इथे जबरदस्त फटका आहे. पहिला चेंडूवरती फटका खेळलाय 6 धावांसाठी. थँक्यू डीसी. इथे मात्र जर पाहायला गेलं तर 6 धावांसाठी फटका खेळला. आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केले आणि या 6 धावांनी धावसंख्या 56 च्या घरामध्ये विसावते. 56 धावा या फलकावरती लागले जात आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती या 2 चेंडूंवरती. ओहो नक्कीच आता जर्देदार चेंडू टाकला जातोय. या चेंडूवरती षटकाराचं उत्तर लगेचच दिलंय. जावा आता मात्र बॅक टू द पॅव्हलियन टीसी. ओहो चांगला चेंडू डिलिव्हर केला जातो. या चेंडूवरती रनआउटची संधी आहे का? हो डायरेक्ट असते तर जावं लागलं असं फलंदाजाला. लेग बायचा इशारा केला जातोय आणि या एकेरी धावने धावसंख्येचं टोटल 57 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 57 धावा फलकावरती 2 विकेट या षटकामध्ये जरूर अर्जित केलेत. वासिक शेखने 11 धावा देत 2 विकेट आतापर्यंत अर्जित केले. हा चेंडू महत्वाचा आहे कारण का या धावा प्लस असतील, या धावा कुठेतरी इफेक्ट करतील म्हणून हा चेंडू दर्जेदार टाकणं देखील गरजेचं आहे. पाहिजे हा चेंडू कशा प्रकारे जो आहे तो टाकला जाईल. वासिक शेख पुन्हा एकदा सज्ज झाले शेवटचा चेंडू टाकण्यासाठी, धावा रोखण्यासाठी. परंतु बॅटिंग मध्ये देखील निलेश सज्ज झालेत. ओहो या चेंडूवरती फटका फसला. चेंडू हवेत आहे. 3ऱ्या विकेटची गरज होती आणि ती गरज आली. वासिक शेखने शेवटच्या षटकामध्ये धावा रोखल्यात. मात्र जर पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी 30 चेंडू मध्ये 58 धावांची गरज आहे. 30 चेंडू 58 धावा. कुठेतरी धाव संख्या कमी पाहायला मिळाले का? सुरुवात चांगली झाली होती. रवी गुलेने देखील चांगला खेळ दाखवला होता परंतु ते बाद झाले आणि त्यानंतर कुठेतरी अमरावती पुणे संघाने कमबॅक केला. वासिक शेखचं कौतुक करावं लागेल कारण का वासिक शेखने पहिल्याच एक चेंडू न टाकता इथे मात्र 4 धावा खर्ची केल्या होत्या तरी देखील त्याने फक्त 11 धावा देत 3 विकेट मिळवल्या. शेवटचं षटक निर्णायक ठरलं. शुभम शेखचं देखील कौतुक करावं लागेल. 2 षटकामध्ये त्याने देखील दर्जेदार गोलंदाजी केली. 27 धावा दिल्या. त्याचबरोबर निहालने एका षटकामध्ये 9 धावा दिल्यात आणि 2 विकेट देखील त्याने मिळवल्यात. त्याने देखील जर पाहायला गेलं तर दर्जेदार गोलंदाजी केली.
प्रशांत जर पाहायला गेलं तर त्यांनी देखील एक षटक हाताळलं होतं, 9 धावा त्यांनी देखील दिल्यात. विकेट नाही आले परंतु चांगली गोलंदाजी केली. परंतु वासिक शेख कौतुक करावं लागेल, वासिक शेखचं एक षटक हाताळलं, 11 धावा दिल्या आणि 3 विकेट, महत्वाच्या 3 विकेट त्याच्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. आणि म्हणूनच या 30 चेंडूमध्ये अजून देखील 58 धावांची गरज आहे. 30 चेंडू 58 धावा बनवायच्या आहेत. बनवल्या जातील की रोखल्या जातील, पुन्हा एकदा आहे तो प्रश्न आणि त्या प्रश्नावरती आपण जातोय डीजे बाळू मामा हे उत्तर घेऊन. चला विराट स्पोर्ट्स दवा बाजारचा खेळाडू श्रेयस कदम यांना मी विनंती करतोय आपण स्टेज पाशी यायचं आहे. श्रेयस कदम. इचलकरंजीचे आयकॉन स्टार म्हणून ज्यांना ओळखलं जातं तेच विकास कदम यांचं देखील आगमन झालंय. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या यांचा देखील होऊन जाऊ द्या. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे इचलकरंजीचा एक स्टार खेळाडू विकास कदम यांचं देखील आगमन झालंय. आणि श्रेयस कदमचे मोठे फॅन देखील आहेत आणि म्हणूनच श्रेयस कदमला त्यांनी बोलवलं देखील. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता मात्र घमासान युद्धाला सुरुवात होते. सज्ज झाले दोन्ही संघ. विजयाची प्रतीक्षा आहे. इथून जर मागे फिरला तर या स्पर्धेतील जे स्वप्न आहे ते इथे मात्र अधुरं राहणार आहे. पहिला चेंडू महेश नानगुडेने मोठ्या फटक्यामध्ये तब्दीली करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू जो आहे तो कव्हरच्या दिशेने जरूर केला गेला परंतु वळण घेऊन हा चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने जो आहे तो ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळालाय. तोपर्यंत एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा आल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सिपान शेखला.
बेळगाव संघाचे प्रतिनिधी, विकेट स्पोर्टचे प्रतिनिधी व दवा बाजार या तिन्ही संघांचे प्रतिनिधी इथे यायचं आहे व चालू सामन्याचे दोन्ही संघाचे प्रतिनिधी. ओहो, जबरदस्त फटका गेला गेलाय. महेश नानगुडे याच्या बॅट मधून हा फटका आलाय. नक्की चांगला फटका इथे मात्र खेळला गेला. सिपान शेखच्या विरोधात इथे मात्र हल्ला बोल केले जात आहेत आणि या 6 धावेने धावसंख्येचं टोटल आता मात्र पाहायला मिळते. 9 धावा फलकावतीला पाहायला मिळतात. आणि आमचे मित्र ज्यांच्या माध्यमातून सावकर चषक जो आहे तो भरवला गेला होता, ते सावकर चषकाचे आयोजक हे सर्व उपस्थित आहेत, त्यांचा देखील मनपूर्वक आभार. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र या चेंडूला पॉइंटच्या दिशेने पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून फटकायला खेळला गेलाय. वा, चांगला फटका आहे. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. मुळशी बावधनचा हा सुपरस्टार आज आलाय पुन्हा एकदा या वटार नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण तालावून सोडण्यासाठी. हमराज मृत्युंजय संघाचा कणा. ओहो, या चेंडूवरती फटका इथे मात्र फसला जरूर होता, संधी होती परंतु क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. या चेंडूवरती कोणती धाव नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 धावा फलकावरती लागले जात आहेत. पहिल्या षटकाची झाले सांगता 13 धावा फलकावरती. उर्वरित 4 षटक 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजून देखील 45 धावांची गरज आहे. 24 चेंडू 45 धावा. डीजे याचबरोबर हमराज मृत्युंजय पुणे संघाचे पाठीराखीव सुभाजी मांडवकर सर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नेहमीच हमराज मृत्युंजय पुणेसाठी यांचं देखील मोलाचं सहकार्य राहिलंय. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर प्रदीप नैनित म्हणजेच या टेनिस क्रिकेट विश्वाचे डॉन आलेत गोलंदाजीसाठी. प्रदीप नैनित एक दर्जेदार गोलंदाज आहेत. त्यांची देखील आपण गोलंदाजी पाहिली होती. संघाचं प्रतिनिधित्व करतायत. दर्जेदार गोलंदाज आहेत. 40+ खेळाडू आहेत, परंतु तरी देखील या खेळाडूने आपल्या फिटनेस वरती लक्ष दिलंय आणि या टेनिस क्रिकेट विश्वावरती आपली डॉनगिरी यांनी देखील साबित केली आहे. आणि तीच डॉनगिरी साबित करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आणि त्यांच्या विरोधात आहे इथे मात्र ज्याच्या नावाचा आपण करतोय गजर, तोच आहे अहिल्यानगर श्रीगोंद्याचा ऋतिक गजर. ओहो, पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय, जरूर फटका इथे मात्र ताकदवर 6 धावांसाठी. कोणीतरी म्हटलं देखील आहे, नशीब ही आधीपासून लिहिली गेलेली एक पुस्तक नाहीये जिला फक्त वाचायचं असतं. एखादी कहाणी लिहायची असते. मेहनतीने आणि संघर्षाने ही कहाणी जी आहे ती आपल्याला आज कुठेतरी लिहावी लागणार आहे. आणि तीच कहाणी लिहिण्यासाठी ऋतिक गजर देखील सज्ज झालेत आणि महेश नानगुडे देखील सज्ज झालेत. ओहो, हा चेंडू खूपच बाहेरचा आहे आणि म्हणूनच पंचांचा इशारा हा जरूर येतोय. नो चेंडूचा नो आहे आणि +1 धावा आहेत. नो +1 एकूण 2 धावा म्हणजे धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 21 धावा या फलकावरती लागले जात आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 13 धावा आल्या. या षटकामध्ये देखील धावा येतात आतापर्यंत 8, म्हणूनच 21 धावा फलकावरती. ओहो, फुल टॉस आहे, लॉस होईल. 6 धावेसाठी खणखणीत वार.
एखादी गोष्ट पूर्णत्वात जात नाही तोपर्यंत ती अशक्य वाटते. जीवनात अशक्य असं काही नाहीये हे सांगून देतात इथे मात्र महेश नानगुडे. अफाट विलक्षण शक्ती आहे या खेळाडूमध्ये. ओहो, या चेंडूवरती देखील जबरदस्त फटका आलाय. वा, महेश नानगुडेचे बॅटिंग आवडले का? तर टाळ्यांचा आवाज होऊन जाऊ द्या. मुळशी बावधनचा हा बकासूर आज देखील हा खेळाडू जर पाहायला गेला तर वेळ लावताना दिसतोय. एका बाजूला बैलगाडा शर्यतीमध्ये बकासूरने वेळ लावलाय तर क्रिकेट क्षेत्रामध्ये याच मुळशी बावधनच्या खेळाडूने म्हणजे महेश नानगुडेने देखील प्रेक्षकांना वेळ लावलाय. ओहो, चेंडू थोडासा खूपच बाहेरचा आहे. प्रदीप नायनी यांना इथे जर पाहायला गेलं तर कंट्रोल मध्ये गोलंदाजी करावी लागेल. अजून देखील धावसंख्या ही जर पाहायला गेला तर आपल्या कंट्रोल मध्ये आहे. 35 धावा या धावफलकावरती लागल्याच जरूर, परंतु रोखण्याची क्षमता हवी. इथे चेहरे मायूस आहेत, परंतु या चेहऱ्यांवरती आत्मविश्वासाची शक्ती कुठेतरी जागृत करावी लागेल. अजून वेळ गेले नाहीये, वाघांना कुठेतरी दहाडावं लागेल. परंतु इथे मुळशी बावधनचा वाघ आहे. इथे शांततेत कार्यक्रम. चेंडू सीमारेषा बाहेर. थँक्यू डीजे. 39 धावफलकावरती लागल्या जात आहेत. मित्रांनो, जगात अशी कोणतीही गोष्ट नाहीये जी आपण मिळवू शकत नाही. अशक्य काहीच नाही या जगात. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करून देऊ शकतो. मित्रांनो, या मॅच मध्ये हरून चालणार नाहीये. फ्रँकलिन जर पाहायला गेलं तर जे अमेरिकेचे 4 वेळा राष्ट्राध्यक्ष बनले होते, त्यांनी देखील जर पाहायला गेलं तर संघर्षातून 4 वेळा राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांचं देखील जर पाहायला गेलं तर ओहो, फटका खेळला गेला आणि हा फटका हा जरूर फसलाय आणि मुळशी बावधनच्या या खेळाडूला जावं लागेल परत. आपण फ्रँकलिन यांच्या विषयी बोलत होतो. 4 वेळा राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांना झोपेमध्ये पॅरालिसचा अटॅक आला आणि त्यानंतर त्यांनी जर पाहायला गेलं तर जिद्द सोडली नाही, चिकाटी सोडली नाही. त्यांनी देखील स्वतःला सिद्ध केलं आणि म्हणूनच ते 4 वेळा राष्ट्राध्यक्ष बनले. ओहो, या चेंडूवरती फटका बसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली. ओहो, जेल सोडलाय. जेल कोणाचा सोडलाय तर जेल सोडलाय वासिक शेख यांचा. जेल सोडणं म्हणजे काय? दिलंय आपण पराभव आमंत्रण. धावसंख्या 40 धावा. मगाच्या मॅच मध्ये मनोज 11 कणकवली संघाने ही चूक केली होती. ती चूक आपण करताय आणि सध्याच्या घडीला जेल सोडल्यानंतर वासिक शेख पुन्हा एकदा या रणसंग्रामासाठी सज्ज होताना दिसतील. 40 धावा फलकावरती लागल्यात. आता मात्र ऋतिक गजर हा गजर करण्यासाठी सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती सनी कसबे हे देखील सज्ज होताना पाहायला मिळतील. अजून एक दर्जेदार खेळाडू आहेत सनी कसबे. जर विचार केला तर सांगवीचा हा खेळाडू आहे. मन फ्रॉम सांगवी. अजून एक दर्जेदार खेळाडू सनी कसबे हे देखील नाव टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आहे. मन फ्रॉम सांगवी सनी कसबेला देखील आपण पाहतोय. याआधी ते सुरुवात करत होते गोलंदाजीची, परंतु आज वेगा निर्णय. परंतु सनी कसबे वरती देखील हल्ला केलाय. वाह, काय फटका केलाय, हरवलाय देखील.
ऋतिक गजर काय बॅटिंग करतायत, जबरदस्त बॅटिंग. बॅटिंग आवडली प्रेक्षकांना, मोहित केलंय या खेळाडूने. श्रीगोंदा स्टार ऋतिक गजर, जबरदस्त फटका आणि 6 धावा. चेंडू मिळणारच नाहीये, शक्यच नाहीये, कारण का हा चेंडू डायरेक्ट या टाकीवरती जाऊन विसावलाय. प्लस कामगिरी करतायत, अंबुजा प्लस आहे आणि अंबुजा सिमेंट प्रमाणे इथे मात्र कामगिरी करतायत. हो नक्कीच या चेंडूवरती फक्त दिशा दिली गेली आहे आणि त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. काल जेव्हा ऋतिक गजर स्वागत लॉज वरती आले होते तेव्हा देखील सांगितलं होतं आमची मॅच उद्या जबरदस्त होणार. जो संघ जिंकणार तो कल्ला करणार, जो संघ जिंकणार तो राडा करणार. आणि आज राडा पाहायला मिळतोय अमरान मृत्युंजय पुणे संघाचा. परंतु डॉनच्या संघाला देखील अजून संधी आहे. ओहो इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. इथे वासिक शेख म्हणतात अजून देखील चेंडू आहेत, मग इथे आपल्याला घाई करण्याची काहीच गरज नाहीये. मी माझ्या स्टाईलने संपवतो ना ही मॅच. नक्कीच ही मॅच स्वतःच्या स्टाईलने संपवण्याचा प्रयत्न करतील. स्वतःच्या स्टाईलने संपवले 6 धावेसाठी फातिमा नगरचा सुपरस्टार. बरोबर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, माय फेवरेट, आणि त्याचबरोबर मॅन फ्रॉम फातिमा नगर नाव आहे वासिक शेख. या मॅच ठरतायत मॅन ऑफ द मॅच. अमरान मृत्युंजय पुणे दर्जेदार खेळ आणि त्याचबरोबर डॉन आपल्याला देखील पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. दर्जेदार खेळ पाहायला मिळालाय. एक रवी गुले सारखा दर्जेदार बॅटर या स्पर्धेमध्ये तुम्ही आणलं.